डू अँड डज यूज फॉर प्रेझेंट टेन्स. मग डू कधी वापरावं? आय, यू, वी, दे आणि अनेकवचनी शब्दांसाठी वापरा. डज ही, शी, इट आणि एकवचनी नावासाठी वापरा. डीड यूज फॉर पास्ट टेन्स. आय, यू, वी, दे, ही, शी, इट अशा सर्व सब्जेक्ट्ससाठी डीड वापरा. फॉर एक्झाम्पल, तू इंग्रजी बोलतोस का? डू यू स्पीक इंग्लिश? ते इथे राहतात का? डू दे लिव्ह हिअर? तिला चॉकलेट आवडतं का? डज शी लाईक चॉकलेट? तू दररोज शाळेत जातो का? डज ही गो टू स्कूल एव्हरी डे? तू तुझा गृहपाठ पूर्ण केलास का? डिड यू फिनिश युअर होमवर्क? त्यांनी तुला फोन केला का? डिड दे कॉल यू? रूल. ज्या प्रश्नांचं उत्तर येस, नो, हो किंवा नाही अशामध्ये दिलं जातं अशा प्रश्नांसाठी डू, डज आणि डीडचा वापर केला जातो. If you find this video useful, please comment one sentence using do, does and did. And we will see the use of does in detail in my next video. Stay tuned, keep practicing. Thank you.